नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करत असताना पहिली जी बातमी आपण बघणार आहोत त्यात तुम्ही म्हणाल सत्ताधाऱ्यांनो हे वागणं बरं नवं. आज बीडमध्ये शिवसेनेतच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या नवीन जिल्हा प्रमुखांनी शिवसेनेच्याच शहर प्रमुखांवरती हल्ला केला आणि यावेळी जिल्हा प्रमुखांची गुंडगिरी बीडकरांना पाहायला मिळाली. जिल्हा प्रमुख निवडीवरून वाद झाला होता आणि याच वादावरून ती हाणामारी करण्यात आली. नवीन जिल्हा प्रमुखपदी अप्पासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली. अप्पासाहेब आणि धनंजय यांच्यात काही अंतर्गत वाद होते आणि या वादातूनच हा हल्ला करण्यात आला. अप्पासाहेब यांच्या निवडीनंतर भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि रॅली दरम्यान भर रस्त्यात धनंजय सोळंकींना मारहाण करण्यात आली. दोन्ही शिवसैनिक रस्त्यावरच भिडले आणि त्यामुळे दोन्ही गटातील समर्थकांमध्ये रस्त्यावरच फ्रीस्टाईल मारामारी रंगली. काठ्या त्याचबरोबर बेल्टने एकमेकांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये धनंजय सोळंके जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहे. सुरेश, ज्या प्रकारे या दृश्यांमध्ये आपण बघतोय की हाणामारी केली जाते, म्हणजे हे लवकरच कुठेतरी लोकप्रतिनिधी होणार आहेत, सत्ताधाऱ्यांपैकी एक असणारी ही मंडळी आहेत, यांनी अशा पद्धतीने हाणामारी करणं कितपत योग्य आहे? आणि दुसरा मुद्दा की नेमकं काय कारण की पार हा सगळा प्रकार हातापाईपर्यंत गेला? विशाल, धक्कादायक आणि खेदजनक ही घटना आहे. कारण भर रस्त्यावरती अशा पद्धतीनं एखाद्याला मारहाण करणं ही गोष्ट चुकीची आहे. मात्र याचं मूळ कारण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी अप्पासाहेब जाधव यांची शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाली आणि त्या निवडीनंतर जी स्थानिक शिवसेना आहे माजलगाव मधली ती नाराज झालेली होती. कार्यकर्ते नाराजी व्यक्त करण्यासाठी आलेले होते आणि एकमेकांना भिडल्यानंतर ही हातापाई झाली आणि त्यातून हा मारहाणीचा प्रकार घडला. या मारहाणीमध्ये आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे त्यामध्ये बेल्टनं त्याचबरोबर चेननं मारहाण केली जाते आणि खाली पडल्यानंतर 5-5 जण 10-10 जण मारहाण करतात. मात्र याचं मूळ जर कारण पाहिलं तर नाराजी व्यक्त करण्यासाठी धनंजय सोळंके हे आले होते असं तिथून सांगण्यात येत आहे. आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी आलेल्या त्यांच्याच शिवसैनिकाला जर अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. या संदर्भात अप्पासाहेब जाधव जे आहे त्यांच्याशी विचारणा केली असता आम्ही ज्यावेळेस रॅली काढणार होतो तर रॅली काढत असताना त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करत असताना घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर आणखी वेगळ्या पद्धतीने नाराजी व्यक्त करण्यासाठी ते आले होते अशाही पद्धतीने त्यांच्याकडून सांगितलं गेलं. मात्र त्यांना मारहाण झाल्याची ही जी घटना व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. यानंतर आता या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. महत्वाचं म्हणजे आज माजलगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रॅली सुद्धा करण्यात आली होती आणि या रॅलीमध्ये लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात 1000 ते 1,500 लोक एकत्रित आले असतील अशा पद्धतीचा व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत. त्यामुळे कोविडच्या परिस्थितीमध्ये एकीकडे नियुक्ती जरी झाली असेल तरी अशा पद्धतीने रॅली काढणं हे कितपत संयुक्त आहे आणि त्यांच्याच सैनिकाला मारहाण करणं हे तरी कितपत संयुक्त आहे. या संदर्भामध्ये संताप आणि नाराजी व्यक्त केली जाते. मात्र अप्पासाहेबांकडून या जे नूतन जिल्हा प्रमुख झालेले आहेत, नवीन जिल्हा प्रमुख, त्यांच्याकडून या घटनेच्या संदर्भामध्ये मात्र कार्यकर्त्यांकडून मारहाण झाला असल्याचं म्हणणं आहे. मात्र याच्या पाठीमागचं मूळ कारण हे अप्पासाहेबांकडून अद्यापर्यंत समोर आलेलं नाही. ज्यांना मारहाण झाली ते शिवसेनेचे पदाधिकारी धनंजय सोळंके देखील आपल्याबरोबर आहे. धनंजय सोळंके, जरा सविस्तर सांगा नेमकं काय घडलं? सर्वप्रथम मी जय महाराष्ट्र करतो. मी हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वप्रथम मी कडवट शिवसैनिक आहे. माझ्या विद्यार्थी दशेपासून मी शिवसेनेत काम करतो. मी अनेक वर्ष विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख होतो. मध्यंतरी 5 वर्ष मी माजलगाव नगरपालिकेचा नगरसेवक होतो. आता सध्या मला 3 वर्ष झाले मी शिवसेनेचा शहर प्रमुख या पदावर कार्यरत आहे. या अप्पासाहेब जाधवची 2 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून शिवसेनेमध्ये प्रवेश झाला. 2 वर्षाच्या या कालावधीमध्ये पक्षांनी त्यांना कुठलाही बेस नसताना वरिष्ठांनी जे संपर्क प्रमुख आहेत यांनी कुठलाही बेस नसताना त्यांना तालुका प्रमुख केलं. संपर्क प्रमुख तुमचे बीडचे? बीड जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री आनंदजी जाधव साहेब आहेत. यांच्या शिफारशीनुसार आज यांची शिवसेनेच्या बीड जिल्हा प्रमुखपदी सर्वोच्चपदी निवड केलेली आहे. या घटनेचा मी निषेध करतो. त्याचं कारण असं आहे की अप्पासाहेब जाधवचं एक काडीचंही काम या ठिकाणी त्यांनी केलेलं नाही. शिवसेना वाढीसाठी त्यांनी काहीही केलं नाही. बरं, मला हे एक सांगा धनंजयजी की आपण निषेधाच्या घोषणा दिल्या बरोबर, आणि मग त्यानंतर नेमकं काय घडलं की हा सगळा प्रकार हातापाईपर्यंत गेला? 21 तारखेला निषेधाच्या घोषणा दिल्या
आज आज रोजी ज्यावेळेस मी घरून बाहेर येत होतो त्यावेळेस अचानक त्यांचा ताफा मला ओव्हरटेक करून पुढे गेला बर आणि त्याच्या आप्पासाहेबांच्या ड्रायव्हरनं गाडीचा दरवाजा उघडून माझी गाडी म्हणजे रनिंग मध्ये गाडी अडवलेली गाडी अडवली. मी पडलो आणि त्यानंतर हे जे मला मारहाण करणारे हे शिवसैनिक नाहीत, हे हिंदवी सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक असू शकत नाहीत. हे आप्पासाहेब यांनी मागवलेले गुंड आहेत, याचा मी जाहीर निषेध करतो. म्हणजे आपण काय दुचाकीवरती होतात? ती मोटरसायकलवरती होत. बरं, म्हणजे जी गाडी दिसते 4 चाकीच्या बाजूला ती तुमची गाडी आहे? शाईन माझी गाडी आहे. बरं, म्हणजे तुम्हाला अडवण्यात आलं, तुम्हाला गाडीवरनं उतरवण्यात आलं आणि थेट मारहाण करायला सुरुवात केली? थेट डायरेक्ट त्याला रोज होता की तू मला विरोध का करतो ह्याचा जाब विचारून त्यांनी डायरेक्ट मारहाण करायला सुरुवात केली. साहेब किती लोक होते तुम्हाला मारहाण करणारे? साहेब त्या आता व्हिडिओ मध्ये दिसतंय साहेब, कमीत कमी 8 ते 9 लोक मला चिक्क मारत होते आणि जो व्हाईट शर्ट माझ्या अंगावर ग्रीन कलरचा शर्ट साहेब मी ते खाली पडलेलो आहे. बर, आणि माझ्या वरती जो बसलेला आहे तो आप्पा जाधवचा भाऊ आहे मुंजा जाधव, त्याने चक्क माझा गळा दाबून मला खाली पाडलेला आहे साहेब. बर, आणि काय म्हणत होते अशा वेळी तुम्हाला? तुम्हाला जेव्हा मारहाण होत होती तुम्हाला शिवीगाळ केली किंवा तू का निषेध केला असं काही ते तुम्हाला म्हणत होते का? काय म्हणत होते? म्हणत होते तुला शिवसेनेविषयी काय करायचंय, पक्षाकडून आम्ही वरतून पद आणलंय, तुला काय करायचं ह्याच्यावरून असं बोलून साहेब त्यांनी मला मारहाण केली. बर, असंही कळतंय की तुमच्यात आणि आप्पासाहेब जाधव मध्ये काही अंतर्गत वाद आहे, असे आहेत का काही वाद? बिलकुल नाही साहेब. इकडे बघा, मी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे. माजलगाव मधल्या कोणत्याही माणसाला तुम्ही फोन करून विचारा, ह्यांची कार्यप्रणाली अजिबात शिवसेनेच्या लायक नाही. बर, तरीही संपर्क प्रमुख ह्यांना वारंवार पाठीशी घालून मला टार्गेट केलं साहेब. मागच्या 2 वर्षामध्ये मला फुल टार्गेट केलं. म्हणजे नेमकं काय केलं? ज्या वेळेस कार्यक्रम सांगितले मला, मी कार्यक्रम लावले आणि मला कार्यक्रम घेऊ नको म्हणून संपर्क प्रमुखांचे मला फोन, तू कार्यक्रम घेऊ नको, ते आप्पा जाधव कार्यक्रम घेतोय, त्याच्या कार्यक्रमाला तू हजर राहा. बर, आणि मी जरी हजर राहिलो तरी त्या ठिकाणी मला अपमानास्पद मला वागणूक दिली तरी मी ते सहन करून त्या ठिकाणी हजर राहत होतो. बर, ठीक आहे. आपल्याबरोबर असेच थांबा धनंजय सोळंके, तुम्ही असेच थांबा. मला असं वाटतं आता थेट लोकांना कळू देत की नेमकं काय घडलेलं आहे. शिवसेनेचे बीडचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव आपल्याबरोबर आहेत. आप्पासाहेब, ठीक आहे, मतभेद असू शकतात, त्याने निषेध व्यक्त केला इथपर्यंत ठीक आहे, पण आपला भाऊ हा धनंजय सोळंकेच्या अक्षरशः छातीवर बसतो, त्यांचा गळा दाबतो, त्यांना मारहाण करतो, आपले कार्यकर्ते त्यांना मारहाण करतात, हे कितपत योग्य आहे? आपण एक लोकप्रतिनिधी आहात. नाही, हॅलो, हा, ऐका एक मिनिट. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, बोला. आता माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांनी मला जिल्हा प्रमुख पदी निवड केली. बर, मी शिवसेनेत आल्यापासून माझं त्यांनी काम बघितलं. आता हे जे शहर प्रमुखांनी सांगितलेलं तुम्हाला सर्रास खोटं सांगितलेले. आता मी माझ्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर तुम्ही मागच्या 2 वर्षामध्ये तुम्ही काम काय केलं हे मला सांगा. तुम्ही मुंबईमध्ये चक्रा मारून ते काम होऊ शकत नाही. माजलगाव शहरामध्ये, माजलगाव तालुक्यामध्ये तुमचं काम पाहिजे होतं आणि तुमचं काम मला माहित नाही तर तुमचं काम कोणाला माहिती, फक्त आनंद जाधवला तुपाचे डबे पुरवणे हे तुमचं काम होतं आणि त्या कामाच्या जोरावर तुम्हाला जिल्हा प्रमुख घेतलेले. मातोश्रीच्या, हॅलो, एक मिनिट, मातोश्रीच्या आडून आप्पा जाधव हरामखोरपणा करू नकोस. मातोश्री ही पवित्र ठिकाण आहे. आप्पा जाधव आणि आनंद जाधव या दोघांनी नाव खराब करू नका. माझं म्हणणं तर तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल का नाही? ऐका, काही तक्रार असेल तुम्ही बोला, पण या ठिकाणी असंसदीय शब्द वापरू नका. नंबर 1. आता आप्पासाहेब जाधव यांना बोलू द्या आणि मग तुमचं म्हणणं मी ऐकतो. हा, बोला आप्पासाहेब. माझ्या एकही शब्द गलत निघणार नाही. त्या माणसाचे शब्द बघा कसे निघतात. आता मला एक सांगा, मी समजा पक्षाने मला जिल्हा प्रमुख केलं, जिल्हा प्रमुख म्हणजे काही उगाच होत नाही. तुम्हाला माहिती शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख, ठीक आहे ना, मान्य केलं, तुम्हाला केलं इथपर्यंत ठीक होतं, पण आपल्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं धनंजय सोळंकेला मारहाण करणं हे योग्य आहे का? ऐका, एक मिनिट ऐका. आमच्या पक्षाचा नियम असा आहे, मान्य मातोश्रीचा जो निर्णय आला तो मान्य करावा लागतो. ऐका, तो त्यांनी काय केलं, काल परवा दिवशी मी 22 तारखेला डिक्लेअर झालो, त्याच दिवशी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात माझा फोटो घेऊन त्याला चपलाने मारून तो फाडून निषेध व्यक्त केला. आम्ही एक शब्दाने, आप्पासाहेब, लोकशाहीत प्रत्येकाला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
आमचं म्हणा ऐका ना, मग आम्ही एक शब्दाने बोललो नाही. आम्ही जी काय घटना घडली ते वरिष्ठांना सांगितली. आम्ही ह्या माणसाला फोन लावला नाही, त्याच्याकडे कोणी माणूस गेला नाही की तो असं काय केलं म्हणून विचारायला सुद्धा गेलं नाही. आम्ही काय अरे केलं, तू म्हणा तो असं असं केलं. जाधव, तुम्ही मला बोलायची गरज नाही ना. मी हिंदू हृदय सम्राट ऐका ऐका आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी मला आज विचारायची गरज माजलगावला नाही येत ना. असताना मला ही गोष्ट ऐका आवडली नाही. बरं आप्पासाहेब, ऐका, बरं ठीक आहे ना आप्पासाहेब, त्यांनी निषेध व्यक्त केला. मला पुढे सांगा आज नेमकं काय घडलं, आज नेमकं काय घडलं. मी माजलगावात येत असताना हा समोर मोटरसायकलवर आला. मोटरसायकलवर समजा लेफ्ट साईडनं आला, चुकीच्या साईडनं. माझ्या गाडीवर त्यांनी शाई फेकली. व्हिडिओ माझ्या गाडीवर शाई तुमच्या समोर आहे. ह्यांना रनिंग मध्ये गाडी वापस उभी जाऊन केली. वळून आला. त्या ठिकाणी वळून आला, accident केला. ड्रायव्हर पाक साफ करण्यासाठी उतरला होता. त्यांनी गाडी डायरेक्ट त्या दरवाजावर आदळली आणि ड्रायव्हरच्या पायाला मार लागला. ड्रायव्हरच्या पायाला मार लागला. आप्पासाहेब मला एक सांगा, लबाड बोलणे. ड्रायव्हर दरवाजा उघडून बसला होता. ड्रायव्हर दरवाजा उघडून बसला होता. आप्पासाहेब नेमकं काय. अहो त्याने समोरून गाडीवर शाई टाकली ना, काचावर सगळी शाई दिसते ना समोर टाकलेली. आणि कुठली शाही बी काही नाही. दरवाजा उघडून मला तुम्ही जीव मारण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. नाही हॅलो. आणि आम्ही त्याला समजा एक शब्दाने बोललो नाही. त्यांनी उतरल्यानंतर शिवीगाळ चालू केली कार्यकर्त्याला. आणि कार्यकर्ते साईडला घेत असताना त्यांनी शिवीगाळ चालू केली. दोघांमध्ये कार्यकर्त्यामध्ये शिवसैनिकांनी धनंजय सोळंके त्यांचं पूर्ण ऐकू द्या. श्रीचं नाव घेऊन ऐका, धनंजय सोळंके ऐका, त्यांचं बोलणं पूर्ण होतं. मी तुमचं उत्तर घेतो. सोळंके म्हणजे सर्रास खोटं बोलणारा माणूस आहे. हे तुमच्या पण लक्षात येईल. खोटं बोल, रेटून बोल, ह्याचा असा प्रकार आहे. मला सांगा, एवढं मोठं जिम्मेदारीचं पद सहजासहजी समजा काम जर असलं तरच मिळेल ना, का बगैर आप्पासाहेब जाधव कामाचं सगळं कळलं. ते तुमचं अंतर्गत पक्षीय निर्णय आहे. मुद्दा हा आहे की सुरुवात नेमकी कुठून झाली. ऐका, सुरुवात नेमकी कुठून झाली आजच्या दिवशी. ऐका ना सर, हे जे प्रकार झालाय ह्याला कारवाई लावणार आहे दुसरे. तर ह्याची सुद्धा इच्छा नाही तशी करायची, पण ह्याला करायला दुसरे लावते तर, आणि हे बळी पडते. अशी घटना घडलेली आज. आप्पा जाधव मला हे सांगा की धनंजय सोळंके गाडीवरनं जात होते. धनंजय सोळंकेचं असं म्हणणं आहे जात नव्हते. ते गाडीवर शाई फेकून परत वापस आले. तर अजिबात मी घरून बिलकुल नाही. आप्पा जाधव एकदम खोटं बोलत आहे. तो शिवसैनिक नाही आहे, तो लबाड आहे, तो फ्रॉड आहे. बिलकुल नाही शिवसैनिकाचा बिलकुल या ठिकाणी गळचेपी करत आहे. अजिबात नाही. त्यांनी गाडीवर समजा धडक मारली. शिवसैनिकाचा जीव घ्यायचा या ठिकाणी. धनंजय सोळंके एक मिनिट तुम्ही शांत राहा. धनंजय सोळंके, आप्पा जाधव गाडी, तुमची गाडी ज्या दिशेने चालली होती त्याच दिशेने धनंजय सोळंकेच्या गाडीचं तोंड दिसतंय. मग कसं काय त्यांच्या दुचाकीने तुमच्या गाडीला धडक दिली. ऐका ना तुम्ही थोडं एक शांत व्हा. मी काय सांगतो. हा बोला. मी समजा केसापुरी कॅम्प कडून माजलगावकडे येत होतो, बरोबर आहे. माजलगावकडून केसापुरीकडे जात होता. मुद्दाम पलकडल्या रॉंग साईडने गेला. धनंजय सोळंके मी आता म्हणतो तुम्ही शांत राहा. आप्पा जाधव यांचं बोलणं पूर्ण होऊ द्या, मग मी तुमचं घेतो. हा आप्पा जाधव बोला. व्हेरी गुड सर. माझं म्हणणं ऐकून घ्या. तुम्हाला पटलं तर तुम्ही हो म्हणा, नाही तर नाही. ऐका, मी केसापुरी कॅम्प कडून माजलगावकडे येत होतो. मी येत असताना हा पुढून पलकडल्या साईडनं आला, रॉंग साईडनं आला. गाडीवर त्यांनी शाई फेकली. शाई फेकल्यानंतर त्यांनी माझ्या पाठीमागं 2 गाड्या होत्या. 2 गाड्याच्या पाठीमागून गाडी वळवली. आता काचावर शाई फेकली म्हणून ड्रायव्हर खाली उतरला काच साफ करण्यासाठी. तितक्यात आला दरवाजाला त्यांनी धडक दिली. त्यांनी स्वतःहून धडक दिली आणि त्यांनी शिवीगाळ चालू केली की, आणि त्यांनी पोस्ट टाकली होती की मी राडा करणार म्हणून. फेसबुकला पोस्ट टाकून त्यांनी राडा केलाय. धनंजय सोळंके खरं करायचा. गाडी जर समजा एखाद्या गाडीला धडकती, मोटरसायकल 4 व्हीलरला, आणि मी खाली पडतो, शिवीगाळ कुणाला करीन. त्या ठिकाणी इतका प्रचंड मॉब त्या ठिकाणी आहे. मला मारहाण करतो, मी शिवी कुणाला करणार. धनंजय सोळंके खरं सांगा, हे खरं आहे तुम्ही शाई फेकलीत, विरुद्ध दिशेने गाडीच्या समोर आलात, तुम्ही शाई फेकून पाठीमागे गेलात, पुन्हा तुम्ही वळलात आणि मग त्यावेळी ड्रायव्हर ज्यावेळेस गाडी उघडून दरवाजा उघडून बाहेर आलेला होता, तुम्ही दरवाजाला धडक दिली, हे खरं आहे. अजिबात नाही. जर समजा शाई फेकून, ऐका ना साहेब, शाई फेकून जर जायचं असं मी सरळ निघून गेलो असतो. शाई फेकून काय केलं असतं, सरळ निघून गेलो असतो ना. मी युटर्न मारून त्यांच्या गाडीपाशी कशाला आलो असतो. मी नसतो ना, निषेध व्यक्त करायचं मी गेलो असतो.
मी घरून निघालो, माझ्या पाठीमागून अचानक ह्यांची रॅली आली आणि त्यांनी मला पाठीमागून पाहिलं असावं आणि त्यांनी समोर येऊन मला त्यांच्या ड्रायव्हरला मुद्दा जाणून बुजून ब्रेक मारायला लावलं आणि तो घडलेला सगळा प्रकार त्या ठिकाणी घडण्यात आला साहेब. पण नाही, नाही, सर, हे हा आप्पा प्रकार जाधव पूर्ण ऐका, हा. तिथं वाद काही झाला असेल, ठीक आहे, धनंजय सोळंकीने जे केलं, तुम्ही जे म्हणता त्यांनी जर केलं असा जर मुद्दा आहे, तर पण एवढी मारहाण करायची तुमच्या कार्यकर्त्यांनी, अक्षरशः त्या व्यक्तीच्या छातीवर बसायचं? ऐका ना, एवढी मारहाण करायची म्हणजे आता मला सांगा, ते आता बोलतानीच बघा कसं बोलतोय, खोटं बोलतोय, रेटून बोलतोय. एक तर त्यांनीच अजिबात नाही, अजिबात. हॅलो, ऐका ना, जर मी खोटं बोलला असतो तर माझ्या तोंडातून शब्द आले नसते. माझ्यापेक्षा वयानं तुम्ही मोठे, सगळ्या गोष्टी तुम्ही मोठे, तर फक्त तुम्हाला योग्य रीतीनं मांडता येत नाही, ही महत्वाची चूक आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही कडवे नाही, तुम्ही भडवे शिवसैनिक आहेत आणि त्याची नियुक्ती तुमची नियुक्ती बघा त्याची बोलण्याची पद्धत बघा. अजूनही सांगतो, धनंजय सोळंके, 100% मी महाराष्ट्रातला सगळा प्रेक्षक तुम्हा दोघांना ऐकतोय. धनंजय सोळंके, आप्पा जाधव, ऐका, आपण असंसदीय शब्द वापरू नका. मी या दोघांनाही सांगतो, मी तुम्हा दोघांशी अधिक बोलणार आहे. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर पुन्हा एकदा धनंजय सोळंके यांचं म्हणणं आणि आप्पा जाधव यांचं काय त्याच्यावरती उत्तर आहे ऐकूयात. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपण आज बोलतोय ते बीडमधल्या शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या बातमीबद्दल, आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव आणि माजलगावचे शहर प्रमुख धनंजय सोळंके. आप्पासाहेब, या दृश्यांमध्ये दिसतंय की आपले कार्यकर्ते कशा पद्धतीने धनंजय सोळंके यांना मारहाण करतायत. ठीक आहे, तुम्ही जसं म्हणताय की ते समोरून आले, त्यांनी शाई फेकली, पुन्हा ते आले, तुमच्या गाडीच्या दरवाजाला त्यांनी धडक दिली, पण कार्यकर्ते अशा पद्धतीने मारत असताना आपण कुठेही मध्ये पडला नाहीत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी. ऐका, हॅलो, हा बोला. आता मी जी समजा समोर होतो, ती मला समजा समोरची शाई जी होती काचावर लागलेली शाई त्यांनी एकदम भरपूर अशी डायरेक्ट टाकली होती आणि टोटल खोटं बोलत आहे तेच रॉंग साईड आला. सर्वात ते कळालं आप्पा, मला एवढं सांगा, मला ते कळालं, पण राडा करणार म्हणून नाही, मला एक कळालं. मला असं म्हणणं आहे, आपण गाडीत बसलेला होतात, कार्यकर्ते आपल्या गाडीच्या मागे धनंजय सोळंकेला मारहाण करत होते, आपण उतरून त्यांना का शांत केलं नाहीत? शांत केलं ना, मी शांत केलं ना, मी पलकडल्या साईडनेच होतो ना, मी आवाज देत होतो ना, गाडीतून आप्पा जाधव त्या ठिकाणी गाडीतून उतरले नाही, त्यांनी कुणाला थांबा म्हणले नाही, उलट त्यांनी मारा म्हणून सांगितलं. तो त्यापर्यंत आवाज उतरले नाही, हेच म्हणते की मारा म्हणून सांगितलं. म्हणजे आप्पा जाधव, मला असं सांगा, गाडीत आपण पुढल्या सीटवर बसलो होतो की मागच्या सीटवर? पुढच्या सीटवर. हा, मग अजूनही त्या दृश्यांमध्ये दिसतं की मारहाण होते, कार्यकर्ते तुमचे मारहाण करतात धनंजय सोळंकेला, आणि आपण पुढल्या सीटवर बसलेले आहेत, आपण उतरला नाही. मग मी पलकडल्या साईडने मी उतरलेलो दिसतोय ना. ऐका साहेब, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा कार्यकर्ता कसा असला पाहिजे, परखड असला पाहिजे, असं हिंदुत्ववादी असला पाहिजे, त्याचे विचार असे उच्च असले पाहिजेत. त्यांची बोलताना सुद्धा बोबडी बोलत आहे साहेब, त्यांना बिलकुल ज्ञान नाही, त्या गोष्टीचं ज्ञान नाही, धनंजय सोळंके, पक्षाने काय निर्णय घेतला पक्षाचा विषय. माझा मुद्दा हा आहे की अशा पद्धतीने तुम्हाला जी मारहाण झाली ती योग्य होती का? आपण दोघंही एक लोकप्रतिनिधी आहात, लोकांची आपण कामं करता, तुमच्या सगळ्या कृतीतनं आपल्या पक्षाबद्दलचा काय संदेश जाईल हा महत्वाचा मुद्दा आहे. नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला धनंजय सोळंके, ज्या शिवसैनिकांनी एकजूट दाखवायला हवी हा मुद्दा होता. हा मुद्दा सांगितला की पक्ष प्रमुखांनी. विरोध दिशेने येऊन माझ्या गाडीवर शाई टाकतोय आणि पुन्हा मोठ्याने शिवीगाळ चालू करतोय. मग मोठ्याने जर शिवीगाळ चालू केली, शिवसैनिकांना ते मान्य झालं नाही की जिल्हा प्रमुख गाडीवर शाई टाकली. आप्पा जाधव एक मिनिट आप्पा जाधव. हा, धनंजय सोळंके थोडक्यात. हा, हॅलो साहेब, मुद्दा तुम्ही एकदम योग्य उपस्थित केलाय की शिवसेना वर्धापन दिन हिंदुहृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, त्यांना घोषणा द्यायला साहेब. हिंदुहृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, त्यांना घोषणा द्यायला साहेब. ना घासमी ना हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो,
अहो आम्ही हे शिवसैनिक सत्य शिवसैनिक आहेत. हे बघा ते धनंजय नवरा सोनवणेजी, आपली बायको पक्षनिष्ठा आपल्या जवळ आहे, त्यांची पक्षनिष्ठा त्यांच्या जवळ आहे. तुम्ही दोघंही पक्षाच्या वतीने तुम्ही केलेल्या कामाने ओळखले जातात, पण भर रस्त्यात अशा पद्धतीने मारामारी होणं, हातापायी होणं हे चुकीचं होतं. हे तितकंच करा. वाद काही असो, समोरासमोर बसून तुम्ही हा वाद सोडवा, पण लोकांसमोर अशा पद्धतीचं वागणं बरं नवं, एवढंच मी म्हणेल. तुमच्या दोघांची धन्यवाद. यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी अशी की जम्मू काश्मीरसाठी आज एक ऐतिहासिक क्षण आहे. इथल्या सर्वपक्षीय 14 नेत्यांसमवेत केंद्र सरकारची एक बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे. या बैठकीत जम्मू काश्मीरचे 3 माजी मुख्यमंत्री डॉक्टर फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि गुलाम नबी आझाद उपस्थित आहेत. 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला होता. कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने राज्यातील नेत्यांशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत नवी दिल्लीवरनं. प्रशांत, काय तपशील आत्ता या क्षणाचा? महत्वाचं म्हणजे बरोबर दुपारी 3 वाजता या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या वतीनं अमित शहा, त्यानंतर पंतप्रधान खुद्द नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. याशिवाय सोबतच जर बघितलं आपण तर गृह मंत्रालयाचे अनेक अधिकारी, त्यानंतर मनोज सिन्हा जे जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आहेत ते देखील आहेत आणि यांच्याशिवाय 4 माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, ओमर अब्दुल्ला, त्यानंतर फारुख अब्दुल्ला आणि त्यानंतर मेहबूबा मुफ्ती असे 4 माजी मुख्यमंत्री, त्याशिवाय गिलानी नेते आहे गिलानी ब्रदर ते देखील उपस्थित आहे. याशिवाय सरदार सिंग उपस्थित आहे, भीमसिंग उपस्थित आहे. यासारखे जवळपास 14 राजकीय पक्षांचे नेते काश्मीरच्या भवितव्याचा निर्णय घेण्यासाठी आजच्या बैठकीत उपस्थित आहेत. काँग्रेसच्याही वतीने स्पष्ट करण्यात आलं होतं की आम्ही 370 बद्दल बोलणार नाही, पण महत्वाचं म्हणजे काश्मीरच्या विकासासाठी काय योजना आखल्या जातात, केंद्र सरकार कशा पद्धतीने भूमिका बजावते हे देखील या बैठकीत चर्चा होणार होती. आणि महत्वाचं म्हणजे 370 कलम लागू केल्यानंतर साधारणतः 2 वर्षानंतर ही बैठक होत आहे. या बैठकीमध्ये काश्मीरच्या भवितव्याचा निर्णय घेताना काश्मीरमध्ये काय काय सुविधा सुरू करण्याची गरज आहे, कशा पद्धतीने काश्मीरला समोर घेऊन जाण्याची गरज आहे, यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यात येईल आणि यातून निश्चितपणे पुढे येईल की साधारणतः कशा पद्धतीने काश्मीरचं भवितव्य असावं. होऊ शकते या बैठकीनंतर पत्रकार परिषद देखील होण्याची शक्यता आहे. हे जे सगळे 14 राजकीय पक्षाचे नेते उपस्थित आहे त्यापैकी काही नेते पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं जात आहे की 2 वर्षानंतर केंद्र सरकारने या संदर्भात पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि पाऊल पुढे टाकताना काश्मीरचं भवितव्य कसं सुखमय आणि आदर्श होईल यासाठी प्रयत्न केले जात आहे असं खुद्द या बैठकीच्या पूर्वी अजित डोवाल जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्यांनीच म्हटलं होतं. त्यानंतर सोबतच अमित शहाने देखील या संदर्भातले संकेत दिले होते जे केंद्रीय गृहमंत्री आहेत. म्हणजे या बैठकीमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयांबद्दल पुढे त्याची ज्या पद्धतीने अंमलबजावणी होईल यानंतरच्या वातावरणाबद्दलचा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे. बघूया आता बैठकीत काय निर्णय घेतले जातात. पण जम्मू काश्मीरचे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष मनीष सोहानी आपल्या बरोबर आहेत. मनीष जी, 370 हटाने के बाद में ये बैठक हो रही है, आप किस नजरिए से इस बैठक की तरफ देखते हो? देखिए, बहुत अच्छी बात है कि 22 महीने 23 महीने लगभग बीत चुके हैं। 5 अगस्त 2019 को यहाँ से धारा 370 और 35A को हटाया गया था। उस समय यहाँ पर जब केंद्र शासित प्रदेश बनाया गया उसके बाद ये पहली बैठक है। हमें अपने माननीय प्रधानमंत्री जी पर पूरा भरोसा है कि वो हमेशा जम्मू और कश्मीर के हित की बात सोचेंगे, मगर कहीं ना कहीं हमें इस बैठक को लेकर मलाल भी है कि इस बैठक के अंदर उन नेताओं को शामिल किया गया है जो कश्मीर खिते से ज्यादा नेताओं को शामिल किया गया है। मेरा कहने का मतलब कि उन नेताओं को जो हमेशा धारा 370 की बहाली की बात करते हैं, जो हमारे देश की प्रभुसत्ता और अखंडता के ऊपर विवादास्पद टिप्पणियां करते हैं। हाल ही के अंदर आप देखेंगे कि बीते कल भी पीडीपी की अध्यक्षा, जिनके साथ बीजेपी ने सरकार भी बनाई थी जब ये धारा 370 से हटने से पहले, उन्होंने एक विवादास्पद बयान दिया कि पाकिस्तान के साथ बातचीत की जाए। हमें जो ऑब्जेक्शन है, जो सबसे बड़ा हमारा जो दुख का कारण है, वो है कि जिन नेताओं से हमें बीजेपी ने छुटकारा दिलाया था, हमारे प्रधानमंत्री जी ने छुटकारा दिलाने की बात कही थी 2019 को 5 अगस्त को, उन्हीं नेताओं को फिर दोबारा आमंत्रित कर कर वहां पर जो है प्रधानमंत्री जी के साथ बातचीत का न्योता दिया जाता है। उन्हें बैठक के अंदर मौजूद रहने के लिए आमंत्रित किया जाता है। तो क्या आपको नहीं लगता कि बातचीत की जाए?
बिल्कुल बातचीत का हम स्वागत करते हैं, बातचीत की जानी चाहिए। बातचीत के अंदर जन प्रतिनिधियों को देखिए, जम्मू हमेशा भेदभाव का शिकार होता रहा है। हाँ। पिछले 73 सालों से 7 दशकों से ज्यादा का समय हो चुका है। हमें ये कतई नहीं भूलना चाहिए कि जम्मू कश्मीर एक हिंदू रियासत थी, जम्मू कश्मीर एक डोगरा रियासत थी, जिसे बड़ी सोची समझी साजिश के तहत कश्मीरी शासकों के हवाले कर दिया गया। आज तक हमेशा जो है भेदभाव का शिकार होता रहा है। आप विधानसभा की सीटों को ही ले लिए, देखिए सबसे बड़ी बात है कि इस बैठक में शामिल होने से पहले तमाम नेताओं को एजेंडा तक नहीं बताया जाता। हमारी जो जम्मू की मुख्य मांग है वो परिसीमन आयोग को लेकर है। जम्मू ने हमेशा राजनीतिक, सामाजिक हर तरह का भेदभाव सहा है। आपको ये सुनकर हैरानी होगी कि यहाँ पर विधानसभा, हम देखिए क्षेत्रफल के हिसाब से जम्मू बहुत ज्यादा है कश्मीर से। जनसंख्या अगर 2021 की जनगणना पर हम जनसंख्या को निर्धारित करें तब भी हमारी सीटें ज्यादा बनती हैं। तो वो कौन सा कारण है कि जम्मू की विधानसभा सीटों को कश्मीर से बहुत कम रखा जाता है? तो आपको क्या लगता है कि और किन नेताओं को इस बैठक में बुलाना चाहिए था? से तो मैं कहूंगा कि ये जो बैठक है, जरूर इसको सर्वदलीय नाम दिया गया, मगर आप मुझे बताइए कि जम्मू में बीजेपी और कांग्रेस को सिवा छोड़कर कौन सा नेता वहां पर मौजूद है? आप जरूर एक नाम लेंगे, हमारे माननीय नेता हैं प्रोफेसर भीम सिंह जी हैं, वो पैंथर पार्टी से हैं, वो जरूर इस बैठक के अंदर शामिल हैं, मगर उन्हीं के सहयोगी यहाँ पर सड़कों पर उतरे हुए हैं। यहाँ पर हर तरफ जो है प्रोटेस्ट किया जा रहा है कि कहीं ना कहीं जम्मू की आवाज सुनने की प्रधानमंत्री जी को कोशिश करनी होगी। हम आप लोगों के माध्यम से भी अपनी आवाज को प्रधानमंत्री जी के कानों तक पहुंचाना चाहते हैं कि जम्मू को भी इंसाफ दिया जाए। देखिए पिछले 7 दशकों से ज्यादा का समय हो गया है कि मौजूदा केंद्र सरकार ही नहीं, पूर्व में भी जितनी केंद्र सरकारें रही, हर केंद्र सरकार का फोकस कश्मीर केंद्रित रहा। हमें जम्मू वालों को भी चाहिए कुछ। जम्मू में भी जनता रहती है, जम्मू में भी लोग रहते हैं जो इस उम्मीद से हैं कि हमारी संस्कृति, हमारी पहचान, हमारे यहाँ पर युवा जो है बेरोजगार हैं, उनको रोजगार चाहिए। देखिए जितने भी केंद्र सरकार की तरफ से राहत पैकेज आते हैं, पर्यटक के लिए पैकेज आते हैं, आप देखिए उसका सबसे बड़ा हिस्सा जो है वो कश्मीर को दे दिया जाता है। जम्मू को हमेशा नजरअंदाज किया जाता है। हमारा इश्यू सिर्फ ये है कि जम्मू के हक के साथ अब शिवसेना ने ठान लिया है कि वो कतई कोई समझौता बर्दाश्त नहीं करेगी। अगर कश्मीर की आवाज सुनी जाती है तो जम्मू की आवाज भी सुनी जाए। आप बैठक में देख लीजिए, 8 से 9 नेता, अगर 14 नेता मौजूद हैं वहां पर, तो 8 से 9 नेता कश्मीर से हैं। जम्मू से अगर 5 नेता यहां से गए हैं तो उसमें जो 3 तो बीजेपी के अपने नेता हैं, तो बाकी जनप्रतिनिधि कहां हैं? अगर बातचीत की जाती है जम्मू के पक्ष में, जम्मू कश्मीर के पक्ष में कोई बातचीत होने जा रही है, तो मैं तो ये मानता हूं कि सभी नेताओं को न्योता दिया जाना चाहिए। जी, कश्मीर की तरह जम्मू की तरफ भी देखना जरूरी है, ये आपकी बात बिल्कुल वाजिब है। मैं और ज़्यादा इस बारे में जानकारी चाहूँगा। हमारे जम्मू के प्रतिनिधि पवन शर्मा हमारे साथ है, आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए। पवन जी, अभी एक तरफ ये बैठक हो रही है 370 हटाने के बाद में, तो जम्मू में जो माहौल दिखाई दे रहा है, लोगों का क्या कहना है, जम्मू और कश्मीर के लोगों का इस बैठक के बारे में? देखिए, प्रधानमंत्री का एक कदम था कि ऑल पार्टीज मीटिंग को बुलाया जाए। धारा 370 हटाने के बाद ये पहली बार बैठक हो रही है जिसमें सभी पार्टीज को बुलाया गया है। लेकिन इसमें सवाल ये खड़ा हो रहा है कि जम्मू संभाग जो है, 2 संभाग हैं, कश्मीर और जम्मू। कश्मीर से बहुत से ज़्यादा लोगों को बुलाया गया है, जम्मू से कम लोगों को बुलाया गया है। तो लोगों में गुस्सा, जाहिर सी बात है कि लोग कहते हैं कि जम्मू की आवाज़ वहाँ कौन रखेगा, क्योंकि 3 लीडर जो गए हैं वो तो बीजेपी के हैं, और साथ में प्रोफेसर भीम सिंह हैं जो पैंथर पार्टी के हैं। वो तो पहले भी गुपकार अलायंस के साथ बैठक कर चुके हैं। उनका मत भी पाकिस्तान के प्रति और कश्मीर के प्रति होता है कि वो भी चाहते हैं कि डायलॉग में पाकिस्तान को भी शामिल करें। तो कहीं ना कहीं जम्मू में लोगों में गुस्सा, जाहिर सी बात है। लेकिन एक अच्छा कदम प्रधानमंत्री की ओर से उठाया गया है कि सभी पार्टी से बात की जाए जम्मू कश्मीर के संदर्भ को लेकर कि धारा 370 हटने के बाद यहाँ पर क्या डेवलपमेंट्स हुई है और आगे का रोड मैप क्या है, कि जम्मू कश्मीर का जो आगे फ्यूचर क्या होगा, किस तरह से लोगों को राहत मिलेगी, सुविधा मिलेगी। रोजगार के पैकेज आ रहे हैं, पर्यटन के पैकेज आ रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं जम्मू जो संभाग है, जम्मू संभाग से जो प्रतिनिधित्व इस बैठक में मिलना चाहिए था वो कहीं ना कहीं नज़ारत जरूर है। लेकिन फिर भी लोगों को एक उम्मीद है कि 3 लोग भाजपा के गए हैं, एक पैंथर पार्टी से गया है, तो कहीं ना कहीं जम्मू की बात जरूर सुनी जाएगी, रखी जाएगी। लेकिन प्रधानमंत्री का जो मिशन कश्मीर है, जिस तरह से उन्होंने कहा था कि सब लोगों को साथ लेकर चलेंगे, एक
नया कश्मीर जो है वो बनाएंगे, तो उसकी शुरुआत है। अब इस बैठक के नतीजे क्या निकलते हैं वो तो आने वाला समय बताएगा, लेकिन ये कहा जाए तो एक अच्छा कदम था जो जम्मू कश्मीर में इस समय राज्यपाल का शासन चल रहा है, उसमें लोगों के जो काम हो रहे हैं और लोगों को एक उम्मीद है कि आगे और डेवलपमेंट हो, डेमोक्रेटिक प्रोसेस शुरू हो, कि चुनाव अगर होते हैं उसके लिए डिलिमिटेशन का काम जारी है, तो चुनाव अगर होते हैं तो लोगों को और थोड़ी राहत मिलेगी, क्योंकि जो डेमोक्रेसी है उससे लोग जुड़े होते हैं। यहाँ पर जो राज्यपाल का शासन है उसमें ब्यूरोक्रेसी थोड़ी हावी रहती है, लेकिन फिर भी लोगों के काम अच्छे हो रहे हैं और लोग चाहते हैं और भी अच्छे हों। और इसी वजह से प्राइम मिनिस्टर ने ये कोशिश की थी कि सभी पार्टीज को बुलाया जाए, उनके मत रखे वहाँ पर, वो अपनी बात रखें, और उसके बाद क्या निष्कर्ष निकलता है वो आने वाला समय बताएगा कि आगे का रोड मैप क्या होगा जम्मू कश्मीर के लिए। पवन जी, जैसे मनीष सोहने जी ने बताया कि जब देने की बात आती है तो जम्मू को कम और कश्मीर को ज़्यादा, ऐसा कुछ इससे पहले भी हुआ है। और दूसरी बात कि जिन नेताओं को जम्मू से बुलाना चाहिए था उन नेताओं को बुलाया गए नहीं, कुछ गिने चुने प्रतिनिधि इस बैठक में उपस्थित है। तो और कौन से ऐसे नेता है जो अभी ये बातचीत कर रहे कि भाई हमें भी बुलाना चाहिए था? देखिए, जम्मू संभाग में अगर हम नेशनल जो पॉलिटिकल पार्टीज हैं उनको अगर एक तरफ रखें, तो उसके बाद जम्मू की आवाज़ उठाने वाली सिविल सोसाइटी है। यहाँ पर बहुत से संगठन हैं, जिसमें अगर कहा जाए तो भीम सिंह को अगर छोड़ा जाए तो हर्षदेव सिंह है जो पैंथर पार्टी को लीड करते हैं, शिवसेना बाला साहब ठाकरे है जहाँ पर यूनिट, उसके मनीष आनी जहाँ पर प्रधान है वो हैं, और सुनील डिम्पल है जो जम्मू असेंबली बेस्ट मूवमेंट चला रहा है वो है, और उसके साथ साथ एकजुट जम्मू जो है अंकुर शर्मा जो एडवोकेट हैं वो लोग हैं, कर्नल पठानिया हैं। बहुत से संगठन हैं जो जम्मू संभाग की बात को आगे रखते हैं, उनमें से किसी को भी नहीं बुलाया गया है। जाहिर सी बात है कि ये अभी इतने बड़े संगठन उस लेवल पर नहीं है, लेकिन अगर कहा जाए तो शिवसेना एक बड़ी पार्टी है, महाराष्ट्र में उनका अपना दबदबा है और जम्मू कश्मीर में उनका यूनिट है, उनको भी बुलाना चाहिए था। जहाँ दूसरे एकजुट संगठन है उसके भी हर डिस्ट्रिक्ट में ब्रांचेस हैं, तो वो लोगों में नाराजगी है कि जम्मू का प्रतिनिधित्व वहाँ रखने के लिए जिन लोगों को बुलाया गया है वो भाजपा के 3 लोग हैं और एक कांग्रेस पार्टी से ताराचंद हैं, और साथ में प्रोफेसर भीम सिंह जो पैंथर पार्टी के हैं, उनकी पैंथर पार्टी के लोगों के साथ अपनी अच्छी तरह से नहीं बनती है। जो उनके जो दूसरे प्रधान हैं, जो पूर्व मंत्री हैं पैंथर पार्टी के, हर्षदेव सिंह, वो कल यहाँ प्रदर्शन कर रहे थे सरकार के खिलाफ कि जो पार्टी में लोगों को बुलाया गया वो लोग सही नहीं है, कश्मीरी लीडरों को बुलाया जा रहा है, कश्मीरियों की बात सुनी जा रही है। तो ये कहीं ना कहीं एक सवाल जरूर है। दूसरा, जो आपने पहले कहा कि पैकेज की बात जो कश्मीर और जम्मू को लेकर है, ये भेदभाव पहले से ही चलता आ रहा है, काफ़ी समय से ये था, लेकिन अब उसमें थोड़ी सी राहत लोगों को मिलना शुरू हुई है कि बंटवारा बराबर का हो। जिस तरह से 10 जिले जम्मू संभाग में हैं, 10 जिले कश्मीर संभाग में हैं, तो 20 जिलों को बराबर का हक मिलेगा, क्योंकि जो बीडीसी चुनाव हुए थे वो इसी तर्ज पर किए गए थे कि हर बीडीसी चुनाव के अंदर जो लोग जीत के आएंगे वो अपने अपने ब्लॉक के अंदर डेवलपमेंट कराएंगे, उनका अपना बजट होगा। तो ये एक प्रयास गवर्नमेंट का था कि ब्लॉक लेवल के ऊपर डेवलपमेंट हो, हर व्यक्ति को जो चुना गया है उसको बजट दिया जाएगा। तो कहीं ना कहीं अब वो सवाल जो हैं हालांकि उठते रहे हैं, लेकिन आगे उठेंगे नहीं उसका सब कह नहीं सकते कि आगे क्या होगा। लेकिन जो पैकेज आता है उसमें पहले कश्मीर को तवज्जो ज़्यादा दी जाती थी, जम्मू को कम दी जाती थी, लेकिन अब आहिस्ता आहिस्ता हो सकता है जिस तरह से बीडीसी चुनाव हुए थे तो उनमें ये बंटवारा बराबर का हो। जी, हमारे साथ हमारे नवी दिल्ली के प्रतिनिधि प्रशांत लीला रामदास भी है, उनके पास जाएंगे। प्रशांत, डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणजे वेगवेगळी मतं असणारी नेत्यांना जे आहे ते या बैठकीत आमंत्रित करण्यात आलेलं आहे। पण एकूण जसं आता पवन शर्मा यांनी सांगितलं की काही वेळेला काही गोष्टींचा भेदभाव निश्चितपणे झालेला आहे, पण या बैठकीतनं हे नसे थोडके एक पाऊल पुढे टाकत या सगळ्या नेत्यांना बोलून काही चांगले निर्णय जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत घेतले जातील का? बरोबर आहे. जम्मू आणि काश्मीर संदर्भातच महत्त्वाचं म्हणजे त्यांचं भवितव्य निश्चित करायचं असेल तर तिथल्या नेत्यांची आवश्यकता, तिथल्या सर्व वेगवेगळे आंदोलन आहे, तिथल्या एनजीओज आहेत, तिथले संघटन आहे, युवक संघटना आहे, या सगळ्यांचं मत जाणून घेण्याची आवश्यकता आहे आपल्या तिथल्या स्थानिक प्रतिनिधी स्पष्ट केलं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जम्मू मधले लोक कमी आले, काश्मीर मधले लोक जास्त आहे, ही असमानता आहे आणि या असमानतेच्या विरोधामध्ये जम्मू मध्येही आंदोलन सुरू आहे, सकाळपासून आंदोलन सुरू आहे। पण जम्मू आणि काश्मीरचं जर भवितव्य निश्चित करायचं असेल तर दोघांनाही समान न्याय द्यावा लागेल, कारण की अनेकदा जम्मूवरती अन्याय झाला असल्या तिथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। अनेकदा काश्मीरच्या संदर्भात विचार करताना फक्त काश्मीरचा विचार होतो, जम्मू बद्दल कोणीच विचार करत नाही। अशामुळे जम्मूचाही विकास व्हावा या दृष्टिकोनातून आवश्यक आहे। जबड्या माणसाचा 370 कलम लागू झाला, त्यावेळेस लद्दाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता। त्याच धर्तीवरती जम्मूचाही विकास करण्याची आवश्यकता आहे, कारण की आता लद्दाख एक विकासाच्या दिशेने पाऊल टाकत आहे। त्या पद्धतीने तिथं पर्यटन वाढत आहे, त्यानंतर
इतर क्षेत्रांमध्ये देखील विकास होत आहे, त्याच धर्तीवरती जम्मूमध्ये देखील विकास होण्याची गरज आहे असं अनेक तिथल्या लोकांना वाटतं. पण आजच्या या बैठकीमधून जर बघितलं की 2 वर्षानंतर पहिलं पाऊल केंद्र सरकारने टाकलं. केंद्र सरकारने पाऊल टाकताना जम्मूच्याही लोकांना सोबत घ्यायला पाहिजे असं तिथल्या लोकांना वाटतं. पण आता याच्या बैठकीमध्ये, आता बैठक तर सुरू झालेली आहे, बैठक साधारणतः 2.5 ते 3 तास चालेल आणि या बैठकीतून साधारणतः जम्मू काश्मीरच्या विकासाचा एक प्रारूप तयार व्हावं, एक नकाशा तयार व्हावा, पावलं कशी विकासाच्या दिशेने पडतील यासाठी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत जे झालं तेही विसरून जावं असं केंद्र सरकार सांगतंय. पण खरंच केंद्र सरकार देखील जम्मू आणि काश्मीरचा विकास करताना दोघांनाही समान न्याय देईल यावरती देखील विचार करण्याची काळाची गरज है। मनीष जी, ये बैठक एक तरफ हो रही है, इस बैठक के बाद में इस बैठक में क्या हुआ ये तो हमें पता चल जाएगा, पर आप क्या मांग रखते हो इस वक्त? देखिए, हमारी सबसे बड़ी जो जम्मू की मांग है वो है कि हमें राजनीतिक अधिकार दिए जाएं। देखिए, हर मसला हल हो सकता है अगर आपके पास राजनीतिक अधिकार हैं। राजनीतिक अधिकार से मेरा कहने का मकसद है कि यहाँ विधानसभा सीटों को कश्मीर के बराबर या कश्मीर से ज्यादा किया जाना चाहिए, जो कि मुख्य मांग है। देखिए, जम्मू कश्मीर, आपको पहले भी मैं बता चुका हूं कि जम्मू में ज्योग्राफिकली जम्मू का क्षेत्र ज्यादा है। पॉपुलेशन अगर 2021 की जनगणना करें तब भी हमारी जम्मू की पॉपुलेशन ज्यादा है। उसके बावजूद जम्मू खिते के जम्मू डिवीजन के अंदर मात्र 36 विधानसभा सीटें हैं। देखिए, परिसीमन आयोग का गठन किया गया है। मैं तो परिसीमन आयोग के ऊपर भी सवाल खड़े करूंगा कि आयोग के गठन से पहले ही निर्धारित कर दिया गया है कि 7 सीटें बढ़ेंगी। अगर 7 सीटें, पूरी की पूरी सीटें भी अगर जम्मू डिवीजन को दे दी जाती हैं, उसके बावजूद भी हम कश्मीर की बराबरी तब भी नहीं कर सकते। वहां पर हमारे पास जो है विधानसभा की सीटें ज्यादा हैं, वहां पर जनप्रतिनिधियों के पास ज्यादा पावर आ जाती है जब वो राजनीति करते हैं। मैं तो कहूंगा कि इसका सबसे ज्यादा जो मुख्य कारण है, हम बार बार ये रोना रोते हैं कि आज तक जम्मू से कभी यहाँ का मुख्यमंत्री नहीं बना। अरे कैसे मुख्यमंत्री बनेगा जब हमारे पास विधानसभा सीटें ही मुख्यमंत्री की कुर्सी तक पहुंचने लायक नहीं है। वहां की सीटों से आप मुख्यमंत्री चुन सकते हैं, मगर जम्मू की सारी सीटें जीतकर भी आप मुख्यमंत्री की कुर्सी नहीं पा सकते। मैं सभी लोगों का धन्यवाद मानता हूं कि या संवादात तुम्ही खरं तर सहभागी झालात सगळे आणि आपापली मतं मांडली। आपण बघतोय की जम्मू आणि काश्मीर या दोन्ही क्षेत्राचा म्हणजे कलम 370 हटवल्यानंतर या दोन्ही क्षेत्राचा विकास भविष्यातला कसा असायला हवा, या सगळ्या विषयाला घेऊन या बैठकीमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत खरं तर वेगवेगळी मतं ठेवणारी सगळी नेते मंडळी जी आहेत, साधारण 14 नेते मंडळी या बैठकीमध्ये बोलवण्यात आलेली आहे। यामध्ये माजी मुख्यमंत्री आहेत, मग त्यामध्ये अब्दुल्ला असतील, मुफ्ती असतील आणि त्याचबरोबर आपल्याला इतरही महत्त्वाची नेते मंडळी या बैठकीत उपस्थित असल्याचं आपण बघतोय। आणि या बैठकीत आता चर्चा केली जाते, सगळ्यांची मतं जाणून घेतल्यानंतर येणाऱ्या कालावधीमध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर दळणवळणाच्या दृष्टिकोनातून, लोकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आणि इतरही जे काही जम्मू आणि काश्मीर या दोन्ही क्षेत्रातल्या लोकांच्या जगण्याचे प्रश्न आहेत, त्या मुद्द्याला घेऊन खरं तर एक रोड मॅप तयार करण्याच्या दृष्टीने ही एक चांगली सुरुवात आहे असं आपण म्हणूयात। म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे जे एक पाऊल पुढे टाकलेलं आहे चर्चा करण्याच्या संदर्भातलं, याचं स्वागत करूयात, कारण ती तिथल्या सगळ्या लोकांच्या पुढील विकसित भविष्यासाठी गरज आहे। यानंतर इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।